राष्ट्रवादी युवक काँग्रेसचं केंद्रीय शिक्षण मंत्र्यांविरोधात अनोखं आंदोलन। केंद्रीय मंत्र्यांची वेशभूषा परिधान केलेल्या प्रतिशिक्षण मंत्र्यांना आंदोलकांनी घातला चपलांचा हार। आपण टीएमसी अध्यक्षा ममता बॅनर्जी यांच्यासोबत असल्याची खासदार कल्याण बॅनर्जी यांची भूमिका। अभिषेक बॅनर्जींशिवाय पक्ष पुढे जाऊ शकत नसेल तर ममता दिने असं वाटल्यास आपण पक्षात राहणार नाही, कल्याण बॅनर्जींची माहिती। भाजपला शह देण्यासाठी देशाचे पंतप्रधान म्हणून महिलेचं नाव जाहीर करण्याची गरज। ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते भास्कर जाधवांचं विधान। महिला पंतप्रधान म्हणून नाव जाहीर झालं तर देशात चमत्कार झाल्याशिवाय राहणार नाही, जाधवांची प्रतिक्रिया। राष्ट्रवादीच्या वर्धापन दिन कार्यक्रमाला रुपाली चाकणकरांची दांडी। भोंदू खरात प्रकरणी नाव आल्यावर चाकणकरांना द्यावा लागलेला महिला आयोग अध्यक्षपदाचा आणि राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्षपदाचा महिला प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा। नवी मुंबई महापालिकेच्या परिवहन सेवेत ठोक मानधनावर असलेल्या 1300 कामगारांची पगारवाढ। गेल्या 6 वर्षांपासूनच्या आंदोलनाला यश। कामगारांच्या खात्यात 7,000 रुपये जमा झाल्याची माहिती। मुंबई मेट्रो 3 मध्ये मोबाईल नेटवर्क सेवा पूर्ववत। एअरटेल आणि वोडाफोन आयडिया कंपन्यांची नेटवर्क सेवा सिप्स ते बीकेसी दरम्यानच्या सर्व स्थानकांवर पूर्ववत। सेवा टप्प्याटप्प्याने सर्व मार्गांवर उपलब्ध केली जाणार अशी माहिती। भिवंडी तालुक्यातल्या पडगा परिसरात पेपर रोलच्या गोदामाला भीषण आग। गोदामात मोठ्या प्रमाणात पेपर रोलची साठवणूक। आगीचं कारण स्पष्ट। अग्निशमनच्या 3 गाड्या दाखल। महाराष्ट्र सुरक्षा मंडळाच्या जवानाची कॉलर पकडणाऱ्या गुटखा विक्रेत्याची विरार पोलिसांनी काढली धिंड। गुटखा विक्रेत्यावर कारवाई करताना का गुटखा विक्रेत्याने सुरक्षा मंडळाच्या जवानाची पकडली होती कॉलर। बदलापूरच्या जुवेली गावाजवळ कारमध्ये 2 मृतदेह आढळल्यानं खळबळ। मृतांमध्ये एक महिला आणि एका पुरुषाचा समावेश। दोघांवरही धारदार शस्त्राने वार केल्याची माहिती। पुढचा तपास सुरू। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।